तू एकटा आहे ज्याला त्याला माझा त्रास कळला. मला कळतंय हो, सगळं कळतंय. तर बायकांना माझ्यापेक्षा जवळून कोण ओळखतं? मी त्या लय जणींना पुरुषांशी फोनवर बोलताना बघितलंय ना. आपली लेडीज टेलरचं दुकान आहे. लय बायका आहेत तिकडे. खरं सांगतो बरं का तुम्हाला, लय बायका चान्स मारायचा प्रयत्न पण करतात, पण आपण नाही. आपण कधीच नाही. आपलं ठरलं बायकांचे कपडे शिवायचे, बायकांना नाही शिवायचं. उद्या जर का माझं लग्न झालं ना, तरी मी माझ्या बायकोशी प्रामाणिक राहणार. माझं ठरलंय. ठरलंय तुझं, ठरलंय माझं, ठरलंय. पण त्या बायका ठरवत नाहीत ना, त्या फिरतात तोंड मारत इकडे तिकडे. तुला माहितीये काय घाणेरडं वातावरण आहे बाहेर. बायकोने प्रियकरा बरोबर केला नवऱ्याचा खून. पेपर खरं हे जे काय चाललंय ते लय वाईट आहे बरं का, लय वाईट आहे. असं नाहीच झालं पाहिजे. कुठल्याच बाईने आपल्या नवऱ्याबरोबर असं नाही वागलं पाहिजे. प्रामाणिक राहिलं पाहिजे. तेच तर नाही ना करत. तोच तर मेन रागाचा मुद्दा आहे. तू सांग. अहो हे काय? बक्षीस. स्वभाव आवडला मला तुझा. बक्षीस. याला काय अर्थ आहे? एका साईडला म्हणता आपली मैत्री आहे, दुसऱ्या साईडला असे पैसे. मैत्रीत पैसे नसत आणायचे. काय बोलला तू? तुला पैसे नको? मैत्री पैशापेक्षा मोठी आहे. हे बाबा, हे काय माणूस आहे रे तू? तुला माहित नाही तू किती मोठा माणूस आहे. हे लोक उगाच नाही तुला देव माणूस म्हणत. नाही खरंय. तुम्ही एक काम करा, इथं बसा. या, तू देव नंबर माणूस आहे. हे संपवा. टॉप टू वाटत हा. आपल्या मैत्री खातर भावा. तुमच्यासाठी पेग मी भरतो, मित्राच्या हातून. घ्या. थँक्यू. मी तुला एक जगातली एक नंबर भारी गोष्ट सांगतो. इथे टाईप करून सांगतो. बायको आहे ना केव्हा पण आपल्या मुठीत पाहिजे, दुसऱ्याच्या मिठीत नाही. करेक्ट. हा आपल्या मैत्री खातर आहे भाऊ. मैत्री खाता. मला एक नंबर माणूस आहे. एक नंबर माणूस आहे. मला भयानक आवडलं. घ्या घ्या. आजपर्यंत कोण मला समजून नाही घेतला माझ्या नाही, आतला. करेक्ट आहे, करेक्ट आहे. घ्या तुम्ही. आतला यप्पा. आत
आतला त्रास माझ्या कोणी समजून नाही घेतलं, तू घेतलास. तुझ्यामुळे एक मिनिट थांबा, मी म्हणतो तुम्ही आज जाऊन पडा. चला कोण आहे? तू आहे रे बाबा, तू आहे. चला. आणि तू एक नंबर देव माणूस आहे बाबा. होय. माझं तुझ्यावरती विश्वास पण आहे. एक नंबर भला माणूस आहे बाबा. खरे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास. विश्वास पाहिजेच माझ्यावर. पुढे झोपा. गुड नाईट. हो, मला वाचवा या माणसाच्या तावडीतून. मला वाचवा. हा माणूस राक्षस आहे, मला मारून टाकेल. प्लीज मला वाचवायच्या तावडीतून. प्लीज मला वाचवा. तुम्ही शांत राहा. थांबा, मी हे सोडव. नाही नाही नाही, इथे नको. मी एक काम करा, मी तिकडे जाते, तुम्ही तिकडे या. तुम्ही इथं का बोललं मला? घरात हीच एक अशी जागा आहे जिथे कॅमेरा नाहीये. अरे बापरे, तुमच्या घरात कॅमेरा येतोय? हो, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरा आहे. माझा नवरा सतत माझ्यावर नजर ठेवून असतो. मला कुठेच जाऊन देत नाही, कुणाशी बोलू देत नाही. हे घर नाही, मला जेल वाटतं. खूप एकटं वाटतं मला. अयो, किती लागलंय तुम्हाला? घरात मलम बिलम काय का? हो, तुम्ही सरळ खाली गेलात ना, उजवीकडे एक कपाट, त्याच्या पहिल्या स्ट्रॉवर मध्ये. तिकडं काय हो? तुमचा नवरा तुम्हाला रोज मारझोड करतो? तुम्हाला कसं कळलं? एवढा मोठा फर्स्ट एड बॉक्स. मलम मी लावलं तर चालेल? किती मारले हो तुमच्या नवऱ्याने तुम्हाला? किती दुःख भोगताय तुम्ही. तुम्ही जे भोगताय ते जगातल्या कुठल्या स्त्रीला भोगायला लागून. इथं इकडच्या हाताला पण लागलंय का? अरे बापरे, मोठी जखम झाली की हो. पट्टी करावी लागेल तिथं. झालं बघ. तुम्ही अगदी डॉक्टर असल्यासारखी मलमपट्टी करता. मी डॉक्टरच आहे. हं? असं समजा तुम्ही. लोकांच्या जखमा बरा करणारा. मग माझ्या सुद्धा जखमा बऱ्या करा ना. मला नाही राहायचं या माणसासोबत. प्लीज प्लीज मला इथून सोडवा. मला नाही राहायचं याच्यासोबत. अहो, ह्या माणसाच्या तावडीतनं सुटका अवघड आहे हो.
तुम्हीच माझी मदत करू शकता. प्लीज मला सोडवा इकडून. मला नाही राहायचं याच्यासोबत. प्लीज मला सोडवा. तुम्ही अशा हात जोडू नका बरं. पहिल्यांदा ऐका, तुम्हाला नक्की इथनं बाहेर पडायचं. मी सांगाल तेवढं करावं लागतं. करणार? तुम्ही काहीही करायला तयार. हे बघा, आता मी काय सांगतोय शांतपणे नीट ऐका. तुमच्या घरात दागिने, पैसे, जे काय असेल ते सगळं घेऊन मला येऊन भेटा. मी तुम्हाला इथून लांब नेऊन सोडतो. तुमच्यापर्यंत तुमचा नवरा कधीच नाही पोचू शकणार. कधीच तुम्हाला त्याचा त्रास नाही होणार. त्याच्या त्रासातून जर का तुम्हाला सुटायचं असेल तर तुम्हाला एवढे केलं पाहिजे. त्यासाठी तिजोरीतले सगळे पैसे घेऊन, दागिने घेऊन मला येऊन भेटा. भेटणार ना? हो, मी नक्की भेटू. तुम्ही खरंच देव माणूस आहात. पहिला तर कोणीतरी माझी मदत करायला तयार झालं. तुम्ही रडून नका बरं सारख्या सारख्या. हां, जिथं आहे काकाच्या लग्नात ना नवीन ना जॅकेट सांगितलंय. हा मम्मी काय तशीच राहणार आहे का? हाजी तू काय घालणार आहे गोपाळ दादाच्या लग्नाला? मी फरक घालणार आहे. आहे का तुझ्याकडे एखादा नवा असला तर दे मला घालायला. नाहीतरी त्या मुडद्याच्या लग्नात मला काय रस नाही. मी नाही त्याच्या लग्नाला येणार. येतील त्या, कुठं पळून जाणार नाही. असे नको दारू तू बिरव. बया रंजे, सगळं कसं मनासारखं मिळालं नाही का? मग सगळी खरेदी तशी सगळी जिथल्या तिथं झाली बघ. आत्याबाई, ह्या पण आल्या होत्या का खरेदीला? होय की? कशाला? अगं तिच्या पसंतीने तर झाली आहे सगळी खरेदी. लय हुशार आहे बरं का पोरगी. अशी पटापटा पटापटा खरेदी केली. ऐ श्यामल, दाखव पिशव्या. हे बघ. अगं पिशव्या दाखव म्हणजे पिशव्याच्या आतलं सामान दाखव. मग तसं सांगा की. हे बघ बस. हे बघ, ह्यो तुझा लग्नाचा शालू, तो शेला आणि ह्या समद्या घरातल्यांसाठी साड्या. अब तुम्ही पण बघा की. मी बघून काय करू? बायकांची कापड बघा तुम्हीच. लाले, आवडली का साडी? हो, चांगली आहे. पाहुणीबाईच्या पसंतीने घेतलंय बरं का सगळं. चांगली केली आहे लग्नाची खरेदी. अगं लग्नाची नाही खरेदी, तुझ्या मैतीच्या सामानाची खरेदी केली आहे. वात्या, तुमच्या जिभेला काय हाडबीड? घरात एवढं मंगल कार्य आहे आणि तुम्ही असं अभद्र बोलताय होय? अव तुम्ही तरी समजाव की आत्यासनी. ए म्हातारे, तुला चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट तरी बोलू नको ना. ए चिवळ्या, काय वाईट बोलली रे मी? बरोबरच आहे, मैतीचीच सामानाची खरेदी केली आहे. अरे तुम्ही आहे ना त्या पोरीच्या आयुष्याची बरबादी लावली त्या भामट्याची लगीन करून. आणि ती पोरगी बी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाली त्या चोरासाठी. कुत्र्याचं जीनं आणि फजितीला काय होणं, अशी गत आहे तुझी. कशाला ग त्याच्या नादाला लागतेस? ए म्हातारे, माझ्या गोपाळला काय बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवतो तुला. अगं त्याच्यामुळेच तर आपल्या गावात आपल्याला मान आहे. समजे त्याला देव माणूस म्हणतात. आणि तुला त्याचं चांगलं बघवत नसेल ना तर आज जाऊन बस जा. मी का आज जाऊ? माझ्या नवऱ्याचं घर आहे. तुम्हाला पटत नसेल ना तर तुम्ही जा बाहेर. आम्ही बी नाही जाणार कुठं. तुम्हाला जर आमचं पटत नसेल ना तर तुम्ही जावं तुमच्या माहेरी, नाही तर बहिणीच्या घरी. बघा ते तरी तुम्हाला घेतात का नाही घरात ते. अगं ती मस्त घेत्याल पण मी जाणार नाही. अगं ती माझी भन सरू, तिने तर मला फसवलंय. अगं
तोंडात गोडून मनात फोडा अशी गत आहे तिची. अजिबात मी तिचं तोंड बघणार नाही. आजी तसंही तुला दिसत नाही. अरे मोडदिया, तुला कुणी सांगितलं होतं मध्ये बोलायला विचारायला? झोपून हागणार आणि उठून बघणार अशी गत आहे तुझी. ह्या घरातले ना सगळ्यांच्या अकला नाचले ती, म्हणून त्या मुडद्याचं लगीन लावायला निघाल्यात. नाही त्या मुडद्याने घरादाराचं वाटोळं केलं आणि तुम्हाला रस्त्यावर नाही आणलं तर मला विचारा. तू म्हातारी अशी ऐकायची नाहीस. चल आज चल 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 चल. ए सोड माझा हात चिवळ्या. हा अरे मी म्हणते ती माझं तोंड बंद करून काय बदलणार आहे का? नाही त्यांनी सगळ्या घरादाराला धंद्याला लावलं ना तर बघा त्याचा मुडदा बसवला त्याचा लवकर, त्याची किरडी ढासाळली त्याची लवकर. हा त्याचा मुडदा बसावला, त्याची लाकडं गेली मसनात, त्याच्या माड्यावर उदाळा गुळ लवकर. हा त्याचा रात गेली वड्याला, त्याला घातला नेऊन चुलीत. बरं झालं बाबा गेली. लय बोलती. घरात सगळ्यात मोठी मीच आहे. नवरदेवाची पणजी आहे मी. माझ्यासाठी काय आणलंय? आणि हा मी जॅकेट सांगितलेलं आणलंय का? काय नाही आणलं तुम्हाला? बसता घेऊ तवा बघू. फटका दिन आता. अरे आणायचंय तुम्हाला, पण जर तुमची माप नव्हती तर कसं घ्यायचं? हा घेऊ आपण. हा? हम तीनों जाएंगे तुम्हारे कपड़े की शॉपिंग करने के लिए, ठीक है? हा चालेल चालेल. लाले, आवडली का ग तुला खरेदी? ये कितने सपने देख रही होगी बेचारी, कितनी रौनक आई है इसके चेहरे पे. पर अगर वो गोपाल इसका वाला गोपाल नहीं होगा तो इसकी तो जिंदगी ही बर्बाद हो जाएगी. गलत हो जाएगा ये. मुझे ही कुछ करना होगा. त्या मॅकनं त्याच्या घरची तिजोरी दाखवून खूप मोठी चूक केली आहे. काय रे गोपाळ, झाली का लग्नाची शॉपिंग? काय काय घेतलं? शेरवाणी घेतली असशील ना, आणि घोडा पण बुक केला असशील. माधुरी, झालं तुझं? तुला माहिती आहे ना मला या लग्नात इंटरेस्ट नाहीये. आणि तुला माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय मी खुश आहे? दिसतोय मी खुश? आई बी बोलते. खुश नाहीस? शॉपिंगला कसं काय गेला होतास? गेलास ते गेलास, तर बाहेरच्या पोरीला घेऊन गेलास? माधुरी, हे बघ आता माझं लग्न ठरलंय, त्याच्यामुळे तू हा सगळा विषय सोडून दे. काय विषय सोड? आता विषय संपत नसतो. एवढं सोपं वाटलं का तुला? माझं सगळं आयुष्य तुझ्या नावावर केलं आणि आता तुझ्याच नावावर राहणार. आणि काय रे, तुला बी माझ्याशी लगीन करायचं होतं ना? मग आता योग्य वेळ आली ना तर आपण इथून पळून जायचं. ध्यानात ठेवा. लावा टाक. अरे गोपाल, अरे मी ना चेंडाच राहून आलोय. काय पत्रकार, काय केलं असं? काय म्हणजे, मी कातळवाडीच्या पोलीस स्टेशन मध्ये डायरेक्ट घुसलो आणि तिथं जाऊन म्हणलं सापडलेल्या सापळ्याची मला डिटेल माहिती द्या. मग दिलं का त्यांनी डिटेल? आणि देतात नाही तर काय करतात, अशी ताकद लावली का नाही तिथं. त्यांनी मला डिटेल दिली. म्हणले तो सापळा हाडाचा आहे, त्याच्या गुडघ्याला वाटे आहेत, त्याला राव, पोलिसांनी काय सांगितलं ते सांगा. नाही नाही, त्यांनी मला सांगितलं ना, तुला म्हणून सांगतो. तो सापडलेला सापळा फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवलाय आणि त्यांनी आता पुन्हा एकदा चौकशीसाठी सुरुवात केली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, कातळवाडीतले सगळे सीसीटीव्ही पोलीस डोळ्यात तेल घालून चेक करणार आहे. गावात सीसीटीव्ही बसवले? मग नाही तर काय, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तर. गोपाळ याचं ठीक आहे, यो पत्रकार आहे. तुला का रे एवढा इंटरेस्ट आहे यात?
अगं तसं नाही, उद्या आपल्या गावात असं काय झालं तर आपल्याला माहिती पाहिजे ना, कधी कुठं काय करायचंय ते. म्हणून काय झुंजारराव? मग नाही तर काय. आणि मी हाडाचा पत्रकार आहे, माझं कर्तव्य आहे ही सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कसं लावा ताकद. ऐ, हाड आहेत का तुला? नुसता मासानं भरलायस. लाव आता हाडाचं पत्रक. झुंजारराव, तिच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमची पत्रकारिता अशीच चालू ठेवा. हा. अहो, तुमच्या पत्रकारितेची गरज आहे आपल्या गावाला. गावाला मी तर म्हणतो तालुक्याला म्हणा, तालुक्याला नाही मी म्हणतो जिल्ह्याला म्हणा, अहो जिल्ह्याला नाही राज्याला म्हणा, राज्याला नाही मी तर म्हणतो देशाला म्हणा. आणि मी पत्रकार म्हणून असा त्या कातळवाडीच्या घटनेत खदा 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 आतमध्ये घुसतो आणि बातमीच काढतो. कसं लावा ताकद. येऊ का गोपाळराव? या. आता या झुंजारकडनं सगळ्या बातम्या मिळत राहतील. चला, कातळवाडी CCTV हे तरी कळलं. आता अजून सावधतेनं वागता येईल.